नमस्कार मित्रांनो, पुण्याच्या 20 किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात 1 जानेवारी 1818 रोजी एक लढाई झाली। या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते। हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले असले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले। महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले। ते इंग्रजाचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे तर जाचक पेशवाई नष्ट करण्याची त्यांची इच्छा होती, असे काही इतिहासकार म्हणतात। विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या काही हजारोंमध्ये होती, तर इंग्रजांनी केवळ हजारांहून कमी असलेल्या सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते। तरीही महार रेजिमेंटने आपल्यापेक्षा संख्येने अधिक असणाऱ्या पेशव्यांचा पराभव केल्याचे सांगितले जाते। पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवल्याने अवघ्या 16 तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली। त्यानंतर महार रेजिमेंट सैनिकांनी अखेर 1 जानेवारी 1818 सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करताच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला। भीमा कोरेगावच्या या लढाईत महार रेजिमेंटने इंग्रजांना विजय मिळवून दिला। अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या न्यायाच्या या लढाईत प्राणाची आहुती दिली। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला। कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे या क्रांतिस्तंभावर नमूद करण्यात आली आहे। नंतर 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही या क्रांतिस्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली। 18व्या शतकाच्या पूर्वी व नंतर इंग्रजांच्या लष्करात अनेक महार सैनिक होते व त्यांनी अनेक युद्धांमध्ये शौर्य गाजवले होते। तरीही जातीवाद धोरण अवलंबून इंग्रजांनी तत्कालीन अस्पृश्य महार बांधवांना लष्करात प्रवेशबंदी केली। म्हणून कोरेगावच्या लढाईत इंग्रजांसाठीच लढलेल्या महार सैनिकांच्या शौर्याची आठवण करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयस्तंभाची जागा निवडली। 1 जानेवारी 1927 रोजी विजयस्तंभाला सभा घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भाषणात इंग्रजांनी केलेल्या विश्वासघाताचा तीव्र निषेध केला आणि त्या विरोधात बंड पुकारलं। विजयस्तंभ येथील भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की ब्रिटिशांच्या बाजूने महार सैनिकांनी लढावे ही काही विशेष अभिमानाची गोष्ट आहे असे नाही। हे खरे, पण ते ब्रिटिशांच्या मदतीस का गेले? का हिंदू ब्राह्मणांनी त्यांना नीच मानून कुत्र्या मांजरापेक्षा वाईट वागविले? म्हणून पोट भरण्याचे काही साधन नसल्यामुळे नाईलाजाने ते ब्रिटिशांच्या फौजेत भरती झाले, हे लक्षात ठेवले पाहिजे। यावरून आपल्या लक्षात येतं की ही लढाई अस्मितेची व अस्पृश्यतेची लढाई होती। इतिहासात असं देखील म्हटलं जातं की मराठ्यांविरुद्ध लढाई होती, परंतु ही लढाई मराठ्यांविरुद्ध नव्हे तर ब्राह्मणांविरुद्ध लढाई होती, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषिकेश कांबळे मांडतात। या लढाईची दुसरी बाजू मांडताना कांबळे म्हणतात की महार समाजाचा समावेश असलेल्या तुकडीने मराठ्यांना नाही तर ब्राह्मणांना नमवलं होतं। ब्राह्मणांनी जबरदस्तीने अस्पृश्यता लादल्याने महार समाज नाराज होता। ही अनिष्ट पद्धत बंद करण्याबाबत महार समाजाने ब्राह्मणांना सांगितलं, मात्र त्यांनी ते ऐकलं नाही। या कारणामुळेच महार समाजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील होण्याचा निर्णय घेतला, असे कांबळे सांगतात। पुढे ते म्हणतात की ब्रिटिश सैन्याने महार समाजातील व्यक्तींना लष्करी प्रशिक्षण दिलं आणि पेशवाई विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली। महार आणि मराठा यांच्या दरम्यान मतभेद किंवा संघर्ष कधीच नव्हता। इतिहासात अशा वादाची उदाहरणंही नाहीत। ब्राह्मणांनी अस्पृश्यतेची प्रथा बंद केली असती तर ही लढाई कदाचित झाली नसती। ही लढाई म्हणजे पेशव्यांची शेवटची मोठी लढाई होती। ब्रिटिशांना त्यांना नमवायचं होतं, म्हणून ब्रिटिशांनी महार समाजातील व्यक्तींना हाताशी घेतलं आणि पेशवाई संपुष्टात आली, असा हा इतिहास आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा। तसेच सांगतोय का माहिती एकदम खास या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।